हाय फ्रेंड्स, आपण बघत आहात विशाल थोरात सर्स ब्राईट फ्युचर अकॅडमी चॅनल. मागच्या लेसनमध्ये आपण काइंड्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच याचा अभ्यास केलेला आहे. नाउ वी हॅव टू स्टडी नेक्स्ट काइंड ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, दॅट इज ॲडजेक्टिव्ह अँड टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह्स. विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर विशेषणाचा वापर हा खूप महत्त्वाचा आहे. विशेषण हे नामाबद्दल वर्णन करत असतं. नामाचा वर्णन करणारा शब्द म्हणजेच विशेषण होय. आपल्याला प्रत्येक एक्झामसाठी विशेषण यावर आधारित प्रश्न असतात आणि आपला प्रश्न आज या ठिकाणी 100% पूर्ण क्लिअर केला जाणार आहे. तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट विशेषणाविषयी राहणार नाही. नाउ वी आर गोइंग टू स्टडी adjective. You see here first kind of adjective. Adjective means describing word that describes a noun. नामाचं वर्णन करणारा शब्द म्हणजे काय आहे? adjective. First kind of adjective is descriptive adjectives. Here describe quality or kind of noun. Descriptive means adjective of quality, की ज्याला आपण गुण विशेषण असं म्हणतो. गुण विशेषण म्हणजे काय आहे? की ते गुण दाखवण्याचं काम करत असतं. नामामध्ये कोणत्या प्रकारचा गुण आहे तो गुण दाखवण्याचं काम ॲडजेक्टिव्ह करत असतं. आणि आपण अगदी सोप्या भाषेमध्ये शिकणार आहोत. The beautiful garden attracts visitors. Here you see the word beautiful. Beautiful, it describes here garden. Garden is a noun. And a word which describes a noun is called an adjective. म्हणजेच नामाचं वर्णन करणारा हा शब्द आहे, म्हणून ब्युटिफुल हा या ठिकाणी काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट, ही इज अ टॉल बॉय. बॉयला वर्णन करणारा शब्द हा टॉल. सो हिअर इट इज ॲडजेक्टिव्ह. इट इज नाउन. म्हणजे नामाचं वर्णन करणारा हा शब्द अगदी थोडक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट सेंटेन्स, शी वोर अ रेड ड्रेस. हिअर इज रेड. सो रेड डिस्क्राइब्स ड्रेस. ड्रेस इज अ नाउन. इट इज क्वालिटी. That's why it is descriptive adjective. Next, it was a cold morning. Cold. Cold, it describes a noun. So it is cold. Morning is a noun. They live in a big house. Here is big. Underline word is big. Big modifies house, describes house. So that's why it is adjective. I saw a happy child. So happy is adjective. The sky looks blue. The sky, it refers, blue refers here, describes sky. So it is adjective. Now you studied here descriptive adjective. म्हणजे जे गुण दाखवणारे विशेषण असतात ते आपण या ठिकाणी आता शिकलेलो आहोत. I think that you have understood. तुम्हाला आता हे कळेलच आहे. नेक्स्ट काइंड इज adjectives of quantity. Adjectives of quantity म्हणजे परिमाणवाचक किंवा दर्शक विशेषणे ज्याला म्हटलं जातं. It shows how much of something.
It shows how much of something. And you have to study here adjectives of quantity. They always come to describe here a noun which is uncountable. म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे नेहमी अनकाउंटेबल नामाबरोबर येत असतात. या ठिकाणी सम वॉटर म्हणजे हे वॉटर या अनकाउंटेबल नामाबरोबर आलेले. सो हिअर इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. इट इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. शी नीड्स लिटिल हेल्प. सेम एक्झाम्पल, लिटिल help that is uncountable, so it is adjective of quantity. We have enough time. Enough, here is enough time म्हणजे पुरेसा वेळ. time we cannot measure it, that's why it is adjective of quantity. Next example, he showed much patience. Here is much. There is no sugar. No, it is used. I drank some milk. Some milk, that is uncountable, so some is adjective of quantity. They found enough food and she has little money. So these are examples of adjectives of quantity. तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे अनकाउंटेबल नामाबरोबर येतात, कारण की ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हेच उदाहरणे पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला इनडेफिनेट न्यूमरल ऍडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा असतात, परंतु ते काउंटेबल नामाबरोबर येत असतात. ओके, हॅव यू गॉट इट ऑल? सो नेक्स्ट काइंड वी हॅव टू स्टडी you see here adjectives of number म्हणजे संख्या विशेषण. it shows how many or order, that is adjective of number. I have 2 books. 2, there is definiteness, that's why it is definite adjective. म्हणजे निश्चितादर्शक विशेषण 2 हे आहे. बुक्स आपण काउंट करू शकतो, so it is definite adjective. She invited 5 friends. 5 also, 5 describes friends we can count, definite adjective. There are many students. Many students, here many describes students is countable. Before I told you that in adjective of quantity, so here it comes or it refers here, describes here students, so it is adjective of number. He ate 3 apples. Adjective of number, definite adjective. Several people. We saw 10 birds. Here 10, and few players. Indefinite adjective. Many cars. This is also indefinite numeral adjective. Many cars. Cars, countable noun. So these all are included in adjectives of number. हे सर्व प्रकार जे आहेत ते सर्व प्रकार adjectives of number मध्ये आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पुढे नेक्स्ट, फोर नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषणे. दर्शक विशेषणे मीन्स व्हॉट? इट पॉइंट्स आउट स्पेसिफिक नाउन्स, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणजे विशिष्ट व्यक्ती वस्तूला दाखवण्याचं काम दर्शक विशेषण करत असतं.
For example, this describes here noun book, so this demonstrative adjective. That house, here house is a noun. These flowers are fresh. These describes flowers. जे ऍडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे नामाला काय करत असतं, वर्णन करत असतं, म्हणून त्याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. दोज स्टार्स, धिस पेन, दॅट रोड, these apples, and those students are hardworking. Here these all examples are of demonstrative adjectives. So for examination you can take proper reference of it and use. Next kind is fifth number, possessive adjectives. Possessive adjectives means षष्टी दर्शक विशेषणे. It shows ownership. It shows ownership. My bag is on the table. My describes bag. Bag is a noun, so my is adjective. It shows ownership. म्हणजे my हे काय करते तर ओनरशिप, मालकी हक्क दाखवते आणि तो नामाचं वर्णन करतोय बॅग या, म्हणून याला म्हणायचं पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, षष्टीदर्शक विशेषण. ओके. नेक्स्ट युअर आयडिया, हिज ब्रदर, हर ड्रेस, इट्स कलर, आर स्कूल, देअर हाऊस, माय टीचर इज काइंड. These all are possessive adjectives, and possessive adjectives they describe noun. So here simply I told you, आता तुम्हाला मी शिकवलेलं आहे की पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह षष्टीदर्शक विशेषण हा घटक की जो विशेषण या नामाचं वर्णन करतो आणि मालकी हक्क दाखवतो, म्हणून आपण त्या ठिकाणी पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्हचे प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. नाउ द next kind, 6 number kind of adjective is interrogative adjectives. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थक विशेषण, की ज्या विशेषणाचा वापर प्रश्नामध्ये केला जातो. इट इज यूज्ड इन क्वेश्चन्स बिफोर नाउन्स, बट इट इज यूज्ड इन क्वेश्चन बिफोर नाउन्स. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे प्रश्न विचारण्यासाठी नामाच्या अगोदर त्याचं वर्णन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल which is adjective and book is noun. So here you consider which after noun, so this word describes book, that's why it is interrogative adjective, म्हणून आपण याला interrogative adjective असं म्हणतो. Next, what subject do you study, what modifies subject, so it is adjective. Whose bag is a noun, so whose word is interrogative adjective. Which road is a noun, so which is adjective. What color do you prefer, color is a noun and what is adjective. Whose pen is on the desk, whose son is this, whose bag is this. Which player is noun, scored, what time is the meeting. So here all these WH words are referring to nouns, that's why these all are interrogative adjectives. म्हणून या सर्वांना आपण प्रश्नार्थक विशेषणे असं म्हणतो, की हे प्रश्नार्थक विशेषणे नामाला काय करतात तर वर्णन करतात, म्हणूनच हे या प्रकारे आपण वाक्यामध्ये वापरतो. तर सर्वात महत्वाची फॅक्ट आहे की हे नामाच्या बरोबर नामाला वर्णन करणारे वर्ड्स असतील तरच ते इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात. ओके, दॅट्स क्लिअर. नाउ द नेक्स्ट काइंड इज 7 number, proper adjectives. It is
formed from proper nouns. For example, I like Indian food. I like Indian food. The Indian describes food. Food is a noun. The studies English literature. She studies English literature. She studies English literature. Here you see English describes literature. So English is proper adjective. We saw the French art. French art. Art is a noun, French. He loves Marathi songs. Marathi songs. The songs is noun and Marathi refers to song. That's why it is proper adjective. They visited American cities. This is a Chinese dish. Chinese, this word describes dish. That's why it is proper adjective. He reads Shakespearean plays. Shakespearean plays. Shakespearean, it is here adjective. Plays here now. Proper. She bought a Japanese car. So here students, I taught you proper adjectives. की जे adjectives proper noun पुढील नामाचं वर्णन करण्यासाठी adjective म्हणून येत असतात, म्हणून त्यांना आपण proper adjectives असं म्हणतो. Now the next number is distributive adjective. Distributive adjective. Distributive adjective means विभाजक विशेषणे. It refers to each member individually. म्हणजे याचा वापर इंडिव्हिज्युअली वैयक्तिक संदर्भ देण्यासाठी केला जात असतो. फॉर एक्झाम्पल पहा, each student can swim, each student got a prize. Every child needs care. Every. Either side is fine. Either side. Neither answer. Answer is a noun. Is correct. Each player. Every room. Either option works. Neither team lost. हे सर्व शब्द जे आहेत ते डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणून या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून यांना आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह असं म्हणत असतो. नेक्स्ट काइंड इज दॅट नाइन नंबर, emphasizing adjectives. For example, you see definition, add emphasis to noun. It emphasizes a noun. I saw it with my own eyes. Here you see own. He himself completed the very task. Very, it describes task. This is the very place. Very here. She did it with her own hands. She did it with her own hands. Own. Own is emphasizing adjective. Own hands म्हणजे जेव्हा आपण प्रोनाउन्सिएशन करत असतो तेव्हा त्यावरती जोर दिला जातो, म्हणून त्याला आपण एम्फसाइजिंग ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. त्या नामाच्या आधी जोर देऊन बोलावं लागतं. इट वॉज द व्हेरी मोमेंट. व्हेरी मोमेंट यू सी प्रोनाउन्सिएशन, तुम्हाला प्रोनाउन्सिएशन ऐकूच येते. व्हेरी मोमेंट. I heard the very news. He solved the very problems. She met the very person. So these all are used to emphasize a noun. That's why it is called emphasizing adjectives. Okay, have you got? So next is 10 number, exclamatory adjectives. The last kind of adjective we are studying. Its definition is, it is used to express strong feeling. And what? What a beautiful day. What a beautiful day. What a big house. What an amazing view. What an idea. What a clever boy. What a wonderful idea. And what a lovely flower. What a tall building.
What a sweet voice. These all are exclamatory adjectives. You all studied today kinds of adjectives. There are 10 kinds of adjectives which are very important in your daily life, and you can get good marks in examinations, competitive examinations. So, if you like my channel, you can subscribe, share and like.